आयुर हेल्थ केअर मधून. हा बोला सर, नमस्ते. सर, आयुर अमृत ज्यूस आहे बॉटल का संपली? आता माझी संपल्या सर. अजून मी 2 मागवणार आहे तुमच्याकडून. बरं बरं. आता तुम्हाला काय फरक वाटला सर चालू केल्यापासून? आयुर अमृत औषध घेतल्यापासून शारीरिक कमजोरी, मानसिक थकवा, शारीरिक थकवा सगळा निघून गेलाय. एकदम फ्रेश, ताजतवानं, ऊर्जावान, ताकदवान, एकदम फ्रेश वाटते शरीर. बरं बरं बरं. हा, एक ओके नंबर औषध आहे सर. ओके. पहिला काय त्रास होत होते सर तुम्हाला? पहिला सर एवढा विकनेस, शारीरिक कमजोरी होती, शारीरिक थकवा होता, मानसिक थकवा होता, एकदम असे शरीर कमजोर होतं. म्हणजे कशात मन लागत नव्हतं, चिडचिडपणा, मानसिक कमजोरी असल्यामुळे एवढा त्रास होत होता आणि थकवा वगैरे भरपूर होता. पण त्या औषधामुळे शरीरातली काय असेल ती सगळी झीज भरून निघली. एकदम असं फ्रेश वाटतं. पहिलं व्यायाम जरी केला तर थकवा करू वाटत नव्हतं. आता किती जरी व्यायाम केला तर शरीर थकतच नाही. वा वा वा. हा, एकदम किती तुम्ही एनर्जीच जात नाही शरीरातून. एवढा व्यायाम केला तरी किती बी घाम गाळू द्या, अजिबात थकवा येत नाही. पहिला शरीरात कमजोर असल्यामुळे लय थकवा येत होता. काय करू वाटत नव्हतं, कशात मन लागत नव्हतं, कुठल्या कामात, कुठल्या कशात. एकदम माइंड असं एकदम हे झालतं, पूर्ण पायबल झालतं. पण हे 2 बॉटल संपल्यापासून एकदम फ्रेश, ताजतवानं वाटायला लागली. मी तर म्हणतोय सर, हे औषध कंटिन्यू आहारात ठेवलेलं चांगलं आहे, काय सुद्धा अडचण. बरोबर बरोबर. आणि तुम्ही घेतल्यापासून किती दिवसापासून तुम्हाला फरक यायला सुरुवात झाला? घेतल्यापासून मला महिन्यात रिझल्ट आला. महिन्यात रिझल्ट आला? हा, 1 बॉटल संपल्यापासून चांगला रिझल्ट झाला. बरोबर बरोबर. आणि भूक लागते, तुमचे जेवण वगैरे पचते व्यवस्थित. बरोबर. म्हणजे पोट व्यवस्थित साफ होत आहे, पचनक्रिया वगैरे, पोट साफ होणं म्हणा, डायजेशन, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळं त्या औषधामुळं एक नंबर जोरात आहे काम, काय सुद्धा अडचण. बरोबर. आणि तुम्ही सांगितलं की तुमची म्हणजे रात्रीचा प्रवास असतो आणि झोप मोड होते. झोप मला रात्री 12-1 जरी झोपलो तरी मला सकाळी जरी लवकर 7 जरी उठलो तरी माझी झोप होती. मला आता थकवाच येत नाही. पहिलं कसं होत होतं, झोप जरी नाही झाली तर असं दिवसभर थकावा. आता झोप 5 तास जरी झालं तर दिवसभर ताजतवानं वाटत. ओके. म्हणजे झोप नाही झाली तरी सुद्धा फ्रेश वाटतंय. फ्रेश वाटतं. म्हणजे इतका फरक तुमच्यामध्ये? फरक आहे, 100% फरक. मग तुम्ही काय सांगू शकता, लोकांनी हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे? प्रत्येकाने हे औषध यूज केलं पाहिजे. त्याचा चांगला रिझल्ट आहे. एक वेळ घेऊन बघा. हे तर मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय सर्वांना. बरोबर. आता ते माझं औषध मी घेत असल्यापासून माझी बॉटल बघून आमचे वडील पण म्हणतात मला एक माग. बरोबर बरोबर. हा, मग त्यामुळे त्यांना कोणतं अजून एक दुसरे असेच कुठल्या तरी कंपनीज होतं. मी म्हणलं थांबा, ते मी घेतोय ते तुम्हाला मागवू. तुम्हाला म्हणलेत मागव. मी म्हणलं त्यांनी ते चालू केल्यानंतर त्यांना थोडा फरक जाणवला. बरोबर की प्रत्येक व्यक्तीने हे घेणं गरजेचं आहे. व्यक्ती काय करतो, कोणीही आजारी झाल्यावरती त्याच्याकडे बघतो. बरोबर आहे. पण हे जर आपल्याला पोषण कमी होत असेल बॉडीमध्ये आणि आजार वाढत असतील तर प्रत्येकाने घेतलं तर ते जे शरीरामध्ये ज्या गोष्टी कमी होतात ते भरून काढतात आणि शरीराला ताकद देते. आणि त्यात आपलं कसं आहे, ज्याला मानसिक त्रास जास्त आहे त्याला तर जास्त आजार पण वाढत. बरोबर बरोबर. आणि मानसिक त्रासामुळे रोज काय ना काय तर कटकटी शरीरात असते ते चालू. हो 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 हो. दुख, तापी, थंड बाजू, अंग दुःख काय हो, ट्रेस सारखा असल्यामुळं वाटतंय. त्यामुळं आता ते औषध घेतल्यापासून प्राणायाम योगा जरी नाही केला तरी भारी वाटायला लागले. ओके ओके. एवढ्यापर्यंत रिझल्ट आहे. म्हणजे शरीरातली सगळी झीज भरून निघले, निगेटिव्ह विचार सगळे निघून गेले. बरोबर. म्हणजे असं शरीर ऊर्जावान झाले हो, पूर्ण ऊर्जावान झालेलं. ऊर्जावान झालं ना. शरीरात जी काय कमतरता होती ती शरीराला मिळाली ना. झीज काय सुद्धा राहील. बरोबर बरोबर. आणि तुम्ही एक म्हटला होता सुरुवातीला की आंघोळ केल्यावरती ताप 8 दिवसांनी ताप येत होता. मग ते घेतल्यापासून तुम्हाला सांगून आम्ही 2-3 महिने झाला आजारीच नाही, अजिबात कसला गोळीच नाही. ओके. नाही, सुरुवातीला तुम्ही एक म्हटला होता की ताप यायलाय मला, राहून राहून ताप येतो. हा, येत होता त्यावेळेला, पण पुन्हा काय अडचण नाही. ओके ओके. म्हणजे हे आयुर अमृत ज्यूस कंटिन्यू चालू केल्यापासून आता कुठला आजार नाही, कुठला थकवा नाही, एकदम फ्रेश वाटतं. एकदम फ्रेश आहे.
सकाळी आम्ही जिमला जातोय. हम्म. पहिलं तर काय करूच वाटत नव्हतं, रानातलं काम करू वाटत नव्हतं, कुठलं काम करू वाटत नव्हतं. हम्म. आता किती जरी दिवसभर काय केलं तरी थकत नाही शरीर. बरोबर बरोबर. म्हणजे फ्रेश वाटत. खूप 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 छान सर. त्यासाठी तर मी आता कंटिन्यू ती चालू ठेवणार आहे आहारात. ठेवा ठेवा सर, नक्की चांगला शरीराला खूप चांगला हा एक सपोर्ट आहे. आणि शरीर आपण कोणाला हृदयरोग असेल किंवा काय हृदयाचा त्रास असेल, बीपी वगैरे असेल, त्याने तर हे अवश्य यूज केलं पाहिजे. बरोबर. हे तुमची काय म्हणते ब्लॉकेज असू दे, कुठलं काय असू दे, त्याच्यावर एक नंबर गुणकारी औषध आहे. बरोबर बरोबर. कोणाला हृदयाचा वगैरे त्रास असेल, कुठं दुखत असेल छातीत वगैरे, काय सुद्धा नाही. मला तर अशी लय छातीत मानसिक त्रासामुळे लय त्रास होत होता, पण सगळं निघून गेली, काहीच राहिलं नाही. छान 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 सर. थोडं फ्रेश वाटतंय की भारी वाटते आता, म्हणून मग ती आता कंटिन्यू मी आहारात ठेवणार आहे, यूज करणार आहे. बरं 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 सर. मला तुम्ही कधी पाठवताय बघा, 2 पाठवा बोट. ओके ओके, पाठवून देतो घ्या सर. बाकी काय. ओके सर, ओके. हां, थँक्यू सर. ठीक. ओके सर, ओके, थँक्यू.